नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 10वीच्या बोर्डाचे जे काही प्रश्न आहेत त्याचा सराव करून घेणार आहोत. तर 10वी जे काय आपले व्हिडिओ आहेत हे 10वी मराठी मीडियम असेल, सेमी असेल, त्याचबरोबर इंग्लिश मीडियम असेल, या तिन्ही माध्यमांसाठी आपले जे व्हिडिओ आहेत हे उपयोगी येणार आहे. म्हणजे तिन्ही माध्यमचे जे काही मुलं आहेत तर ते आपले व्हिडिओ पाहून हे जे काही सम्स आहेत हे सॉल्व करू शकतात. तर बघा, आपण एक मार्काचे जे क्वेश्चन आहेत, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, खालील निश्चकांच्या किमती काढा. हा आपण काल पण व्हिडिओ टाकलेला. दररोज नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती येतात. तर विद्यार्थी मित्रांनी दररोज जे काय आपले नवनवीन व्हिडिओ पाहावे, त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब पण करावे. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितले निश्चकांच्या किमती कशा काढायच्या, तर त्यांचं तिरकस गुणाकार करायचं आणि तिरकस गुणाकार करून त्यांची वजाबाकी करायची. तर बघा, आता 3 × 5 - 4 × 2 हे जे आहे, पहिल्यांदा यांचा मल्टिप्लाय करायचा. 3 × 5 = 15 - 4 × 2 = 8. मग आता 15 - 8 किती येत आहे? 15 - 8 जर बघितलं तर त्याचं 7 आन्सर येतं. आता 7 इथं बी मध्ये ऑप्शन, तर तुमचं जे काय हे आन्सर आहे. हे जुलै 2023 ला विचारलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असाच आहे की मार्च 2023 ला हा विचारलेला आहे. हा बघू आपण कसं सॉल्व करायचं. सेम याच्यासारखं तिरकस जे काय मल्टिप्लाय करायचं आहे. 4 × 7 ब्रॅकेट कंप्लीट 2 × 3. 4 7 जा 28 मायनस 2 3 जा 6. 28 - 6 जर बघितलं तर 28 - 6 हे करायचं, तर आपलं जे काही आन्सर आहे हे 22 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं जे काही एक्झाम्पल तुम्हाला 1 मार्कासाठी विचारले जातात. हे MCQ मध्ये असे विचारले जातात आणि हा दुसरा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्काचे जे काही क्वेश्चन आहेत हे सॉल्व करून तुम्हाला असे आन्सर काढायचे आहेत. अशा प्रकारे जे काही पहिलं लेसन आहे, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यामधला जो काही 1 मार्काचा हा क्वेश्चन आहे, हे अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आपल्या बोर्डाला विचारले जातात. तर याचं विद्यार्थ्यांनी सराव करावा. तर असे आपले जे काही दररोज नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. इथून पुढे पण आपण अनेक व्हिडिओ आपण तयार करणार. जे काय बोर्डासाठी जे काही क्वेश्चन आलेले आहेत इथून पाठीमागचे, तर ते आपण मुलांना सोडून देणार आहोत आणि त्याच्या प्रकारे मुलांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर जे काही नवनवीन व्हिडिओ येणार आहेत तर त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.